नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते। जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.1 पर्यंतचा भाग संपवलेला आहे। आता याच प्रकरणामधील आपण पुढील भाग घेतोय। याच्यामध्ये आता आपण सुरुवातीला अपोलोनियसचे प्रमेय हा भाग अभ्यासणार आहोत। आता प्रमेय काय आहे बघा, त्रिकोण ABC मध्ये बिंदू M हा BC चा मध्यबिंदू असेल तर AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2AM वर्ग अधिक 2BM चा वर्ग ही पक्षामध्ये माहिती दिलेली आहे। तर बघा आता त्रिकोण ABC इथं काढलेला आहे आपण। तर ABC मध्ये काय म्हटलेलं आहे, M हा BC चा काय BC ची काय मध्यबिंदू असेल तर AB वर्ग त्यानंतर AC वर्ग बरोबर 2AM चा वर्ग अधिक 2BM चा वर्ग ही माहिती दिलेली आहे। पक्ष काय आहे बघा, त्रिकोण ABC मध्ये M हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे हे याच्यावरून समजतं आपल्याला। साध्य काय करायचं आहे, AB वर्ग अधिक AC वर्ग 2AM चा वर्ग अधिक 2BM चा वर्ग। रचना काय केली, AD लंब BC काढा। AD लंब आपण BC काढून घेतलेलं आहे। तर इथे बघा सिद्धतेमध्ये साधारणतः बघा आता या रचनेप्रमाणे जर मी कोण AMB चा विचार केला, AMB तर हा विशाल कोण तयार झालेला आहे आणि कोण AMC चा विचार केला, AMC तर हा लघुकोन आहे। ठीक आहे, तर हा लघुकोन आणि विशाल कोन गृहीत धरून जर मी विधान तयार केलं तर बघा AB चा वर्ग बरोबर AM चा वर्ग म्हणजे मध्यगचा वर्ग अधिक MB चा वर्ग अधिक 2BM गुणिले MB। म्हणजे इथं त्रिकोण आपण ADB गृहीत धरलेला आहे। याच्यावरून आपण AB चा वर्ग अधिक AM चा वर्ग म्हणजे मध्यकेचा वर्ग अधिक MB चा वर्ग अधिक 2MB असं घेतलेलं आहे। आता इथं 2BM काय घेतलेला आहे, कारण ही मध्यक असेल तर B डॅश M डॅश B डॅश असणार आहे। म्हणजे M हा BD चा मध्यबिंदू असणार आहे, म्हणजे जितकी BM आहे तितकीच MB असणार आहे। त्यामुळे इथे लिहिताना आपण काय लिहिलेलं आहे, 2BM गुणिले MB। त्यानंतर पुढे बघा आता पुढचं AC साठी तयार करूया। AC चा वर्ग बरोबर AM चा वर्ग अधिक MC चा वर्ग। आता हा त्रिकोण जर गृहीत धरला तर AC चा वर्ग AM चा वर्ग अधिक MC चा वर्ग। आता वजा हा दुसरा त्रिकोण आहे म्हणून वजा 2MC गुणिले MD 2MC गुणिले MD केलेले। त्यानंतर पुढे बघा दुसरं विधान काय तयार केले, AC वर्ग वरूनच AC वर्ग बरोबर AM चा वर्ग आहे तसा ठेवलेला आहे। AC वर्ग म्हणजेच बघा AC आणि MB, AC वर्ग AM चा वर्ग अधिक MB चा वर्ग बरोबर 2BM गुणिले MB। म्हणजे BM आणि MC च्या बाजू कशा आहेत, BM आणि MC कसा आहे समान आहे। त्यामुळे MC वर्गच्या ऐवजी आपण काय लिहिला, MB चा वर्ग। असं विधान 1 आणि 2 आपण तयार करून घेतले। विधान 1 आणि 2 ची जर बेरीज केली, AB चा वर्ग AC चा वर्ग इथे लिहिलेला आहे। त्यानंतर बघा इथं पण AM चा वर्ग आहे, इथं पण AM चा वर्ग आहे, 2AM चा वर्ग। त्यानंतर बघा MB वर्ग 2MB वर्ग। आता पुढील ज्या राशी आहेत वजा 2BM गुणिले MB सॉरी अधिक 2BM गुणिले MB आणि वजा 2BM गुणिले MB, तर ह्या किमती काय होतील, कॅन्सल होतील। तर शिल्लक फक्त काय राहिलं, AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2AM चा वर्ग अधिक 2BM चा वर्ग। इथं हे सिद्ध झालेलं आहे। बघा सिद्धता आपण पुन्हा एकदा बघूया। रचनेनुसार AMB हा विशाल कोन आहे आणि AMC हा लघुकोन आहे। मध्यगा बिंदूच्या प्रमेयानुसार आपण विधान तयार करून घेतली, जसं की AB चा वर्ग बरोबर AM चा वर्ग म्हणजे मध्यगेचा वर्ग अधिक MB चा वर्ग अधिक 2BM गुणिले MB। म्हणजे हा त्रिकोण गृहीत धरून आणि ही AM मध्यगा धरून आपण हे विधान तयार केलेलं आहे। आता पुढे बघा AC चा वर्ग AM चा वर्ग अधिक MC चा वर्ग वजा 2MC गुणिले MB। म्हणजे हा AC चा वर्ग त्यानंतर AM चा वर्ग त्यानंतर MC चा वर्ग वजा 2MC आणि MB। म्हणजे AMC हा त्रिकोण इथं गृहीत धरून पुढचं विधान केलं आहे। आता याच्यावरूनच आपण दुसरं विधान तयार करणार आहोत। AC वर्ग बरोबर AM वर्ग आहे तसा ठेवलेला आहे। AC आणि MB समान मापाचे आहेत, त्यामुळे AC वर्गच्या ऐवजी मी MB चा वर्ग लिहिला। त्यानंतर वजा MC च्या ऐवजी परत BM लिहिला गुणिले MB। आता विधान 1 आणि 2 केल्यानंतर AB चा वर्ग AC चा वर्ग आणि डाव्या बाजूला येतील, AM वर्ग 2AM वर्ग अधिक चिन्ह आहे कसं आहे, हा MB चा वर्ग हा MB चा म्हणजे 2
BM वर्ग. आता राहिलं काय, अधिक 2 BM गुणिले MD आणि वजा 2 BM गुणिले MD. म्हणजे हे अधिक वजा असल्यामुळं ह्या किमती काय होणार आहे, तर कॅन्सल होणार आहे. आणि जे आपल्याला साध्य करायचं आहे AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2 AM चा वर्ग अधिक 2 PM चा वर्ग हे इथं सिद्ध झालेलं आहे. साधारणतः या अपोलोनियसच्या प्रमेयावरून आपल्याला काय लक्षात येतं की त्रिकोणाच्या बाजू आणि मध्यगा यांच्यामध्ये परस्पर संबंध असतो हे या प्रमेयामधून सिद्ध होतं. जसं की त्रिकोणाच्या बाजू आणि मध्यगा यांचा परस्पर संबंध असतो हे या अपोलोनियसच्या प्रमेयावरून सिद्ध होतं. आता आपण अपोलोनियसच्या प्रमेयावरून काही उदाहरणे सोडवूया. अपोलोनियसच्या प्रमेयावरून आता आपण एक उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरण बघा, त्रिकोण PQR मध्ये PM ही मध्यगा आहे. PM बरोबर 9 आणि PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर 290, तर QR काढा. ठीक आहे, या उदाहरणामध्ये काय काय दिले बघा, मध्यगा PM ची लांबी दिलेली आहे 9, त्यानंतर M ही QR ची काय आहे मध्यबिंदू आहे आणि PM ही QR ला कशी आहे लंब आहे. तर आपल्याला किंमत कशाची काढायची आहे, QR ची किंमत काढायची आहे. तर आता आपण बघितलं तर QM बरोबर MR बरोबर 1/2 QR. बघा याचा अर्थ काय होतो, Q पासून M पर्यंतचं अंतर आणि M पासून R पर्यंतचं अंतर म्हणजे QM आणि MR ह्या दोन्हीही बाजू पूर्ण QR या रेषाखंडाच्या कशा असतात, निमपट असतात. ठीक आहे, म्हणजेच 1/2 पट असतात. हे आपण आकृतीवरून घेतलेलं आहे. आता पुढे अपोलोनियसच्या प्रमेयावरून हे उदाहरण सोडवणार आहोत आपण. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार आता आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. तर आता बघा, अपोलोनियसच्या प्रमेयामध्ये आता सुरुवातीला दोन बाजू पकडायचा आहे, PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग. PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग. ठीक आहे, बरोबर 2 PM चा वर्ग. आता 2 PM चा वर्ग म्हणजेच काय, PM ही मध्यक आहे, ते 2 गुणिले PM चा वर्ग अधिक 2 QM चा वर्ग. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार आपण लिहिलेलं आहे बघा, PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर 2 गुणिले PM चा वर्ग अधिक 2 गुणिले QM चा वर्ग. साधारणतः प्रमेय तयार करताना आपण काय करायचं आहे, सुरुवातीला त्रिकोणाच्या उजव्या आणि डाव्या बाजूचा वर्ग लिहायचा आहे. म्हणजे PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग, जी नावं दिली असतील ती. त्यानंतर बरोबर मध्यकेचा वर्ग करायचा आहे म्हणजे PM चा वर्ग आणि त्याच्या आधी 2 हा सहगुणक गुणाकारात लिहायचा आहे. त्यानंतर मध्यकेमधली कुठलीही एक बाजू पकडायची आहे, जसं की आपण QM पकडलेला आहे त्याला सुद्धा 2 ने गुणून त्याचा वर्ग करायचा आहे म्हणजे 2 QM चा वर्ग. या पद्धतीनं हे अपोलोनियसचं लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये आपण किमती घालत जाणार आहोत. PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग याची किंमत दिलेलीच आहे प्रश्नामध्ये 290 बरोबर 2 गुणिले PM ची किंमत आपल्याला माहित आहे 9 कंसात लिहिलं 9 चा वर्ग अधिक QM ची किंमत माहित आहे काय माहित नाहीये म्हणून ते आहे कसं लिहिलं 2 QM चा वर्ग. आता हे सोडवत जाऊया आपण. 290 बरोबर 2 गुणिले 9 चा वर्ग 81 बरोबर 2 QM चा वर्ग. ठीक आहे, तर यानुसार आता जर आपण गुणाकार करून घेतला तर 290 बरोबर 2 के 2 16 हे 162 आणि 2 QM चा वर्ग. ठीक आहे, तर याच्यानंतर बघा आता हे पण सोडवत जाणार आहोत. तर आता ह्याच्यामध्ये 2 QM चा वर्ग याचं जर मी पक्षांतर केलं किंवा 290 मी आहे तसा ठेवला वजा 162 ला जो धन आहे उजवीकडून डावीकडे गेला की काय होणार वजा 162. त्यानंतर 2 QM वर्गला मी आहे तसं उजव्या बाजूला ठेवलं. आता 290 वजा 162 वजाबाकी केली की ही वजाबाकी येणार 128. किती येणार आहे 128 बरोबर 2 QM चा वर्ग. आता इथं जो 2 आहे तो गुणाकारात आहे, तो उजवीकडून डावीकडे आला की भागाकारात जाईल. 128 भागिले 2
बरोबर QM चा वर्ग. तर हा भागाकार किती येईल? बेस अख्खा 12 बेंचो 8. ठीक आहे, बरोबर QM चा वर्ग. आता वर्गमूळ घेऊया. 64 चा वर्गमूळ किती? 8 आणि QM चा वर्गमूळ किती? QM म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 8 सेंटीमीटर. QM ची बाजू किती आलेली आहे? 8 सेंटीमीटर. परंतु आपल्याला QM काढायला सांगितलंय का? नाही, QR काढायला सांगितलेलं आहे. तर आता बघा काय काढायला सांगितलेलं आहे? QR आणि आपल्याला काय मिळाले? QM. मग QM बरोबर 1/2 QR हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे, मग QM ची किंमत किती काढली आपण? 8 बरोबर 1/2 गुणिले QR. आता हा 2 जो आहे तो भागाकाराचा काय होणार? गुणाकार होणार पक्षांतर करून, म्हणजे 8 गुणिले 2 होईल बरोबर QR. 8 गुणिले 16 सेमी QR असणार आहे. QR ची लांबी किती येणार आहे? 16 सेंटीमीटर. ठीक आहे, उदाहरण आपण पुन्हा अभ्यासूया. उदाहरणामध्ये आपल्याला PQ अधिक PR 290 ही किंमत दिलेली आहे आणि QR काढायला सांगितले आहे. मध्यगेची लांबी सुद्धा दिलेली आहे 9 सेंटीमीटर. मग QM बरोबर MR बरोबर 1/2 QR हे माहित आहे. म्हणजे QM आणि MR ह्या दोघांचीही लांबी QR च्या निम्मट आहे. त्यानंतर अपोलोनियसचं प्रमेय लिहिलं आपण. सुरुवातीला त्रिकोणाची उजवी आणि डावी बाजू वर्गाच्या स्वरूपात लिहिली. PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग बरोबर. आता इथं मध्यगा पकडलेले आहे त्याचा पण वर्ग केला आहे, त्याला 2 ने गुणले. 2 PM चा वर्ग अधिक. त्यानंतर राहिलेली बाजू कुठली आहे? QM, तर त्याला पण 2 ने गुणून वर्ग केलेला आहे 2 QM चा वर्ग. आता याच्यामध्ये किमती घातल्या आपण. PQ चा वर्ग अधिक PR चा वर्ग मला माहिती आहे 290 आहे बरोबर 2 गुणिले PM ची किंमत माहिती आहे आपल्याला 9 चा वर्ग केला अधिक 2 QM वर्ग आहे तसा ठेवला. पुढे बघा 290 बरोबर 2 गुणिले 9 चा वर्ग 81 बरोबर 2 QM चा वर्ग. 290 परत आहे तसा ठेवला. 2 गुणिले 81 केलं की गुणाकार येतो 162 बरोबर 2 QM चा वर्ग. आता 290 आहे तसं डाव्या बाजूला ठेवले. 162 चं पक्षांतर केलं की तो धनचा काय होईल? ऋण होईल, म्हणजे 290 वजा 162. उजव्या बाजूला फक्त काय ठेवलं? 2 QM चा वर्ग. आता 290 वजा 162 वजाबाकी आले 128 बरोबर 2 QM चा वर्ग. आता हा जो 2 आहे तो उजवीकडून डावीकडे आला तर गुणाकाराचा भागाकार होईल. 128 भागिले 2 बरोबर QM चा वर्ग. हा भागाकार आला 64 बरोबर QM चा वर्ग. आता दोन्ही बाजूचा आपण वर्गमूळ घेतलेला आहे. 64 चा वर्गमूळ येतो 8 आणि QM चा वर्गमूळ येतो QM. परंतु आपल्याला QM काढायला सांगितलेलं नाहीये, तर QR काढायला सांगितले. मग QM बद्दल आपल्याला काय माहित आहे? QM बरोबर 1/2 QR, म्हणजे QM हा QR च्या निम्मट आहे. मग ह्या सूत्रामध्ये आपण किमती घातल्या. QM ची किंमत आहे 8 बरोबर 1/2 गुणिले QR. आता हा जो 2 भागाकारात आहे तो डावीकडे आला की गुणाकारात जाईल, म्हणजे 8 गुणिले 2 16, म्हणजे QR ची किंमत किती आली? 16 सेंटीमीटर आलेली आहे. तसं अशा पद्धतीनं अपोलोनियसच्या प्रमेयावरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवता येतात. आता आपण सराव संच 2.2 मधील काही उदाहरणे अपोलोनियसच्या प्रमेयानुसार सोडवणार आहोत. तर आता आपण सराव संच 2.2 मधील काही उदाहरणे सोडवणार आहोत. उदाहरण काय बघा. त्रिकोण PQR मध्ये बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. PQ बरोबर 11 आणि PR बरोबर 17 आणि PS बरोबर 13 आहे. तर QR ची लांबी काढा. तर प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे त्यावरून आपण आकृती काढून घेतलेली आहे. जसे की त्रिकोण हा PQR आहे, PS ही त्याची मध्यगा आहे. मग आपल्याला PQ ची लांबी दिली 11, PR ची लांबी दिली 17 आणि PS ची लांबी दिली 13. आणि काय काढायला सांगितलेलं आहे आपल्याला? तर QR ची लांबी काढायला सांगितलेली आहे. ठीक आहे, तर आता आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. तर आता बघा सोडवूया हे उदाहरण. त्रिकोण PQR ची PS ही मध्यगा आहे. हे वाक्य लिहिणं महत्त्वाचं आहे, कारण मध्यगा आहे हे सांगितल्याशिवाय आपण तिथं अपोलोनियसचं प्रमेय वापरू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला त्रिकोण आणि त्याची मध्यगा कोणती आहे हे उदाहरणामध्ये लिहायचं आहे.
ठीक आहे. मग अपोलोनियसच्या प्रमेयानुसार अपोलोनियसच्या प्रमेयानुसार बघा सूत्र कसं तयार होईल. त्रिकोणाच्या दोन्ही बाजू प्रथम वर्गाच्या स्वरूपात लिहायचे आहेत. जसं की पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर. आता मध्यगा कुठली आहे पी एस म्हणून 2psचा वर्ग अधिक 2 राहिलेली कुठलीही एक बाजू पकडायची क्यू एस किंवा एस. आपण क्यू एस पकडूया क्यू एसचा वर्ग. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार आपण सूत्र तयार करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण किमती घालूया. पी क्यूची किंमत किती दिली बघा 11, 11चा वर्ग अधिक पी आरची किंमत किती दिली 17, 17चा वर्ग बरोबर. 2 गुणिले पी एसची लांबी माहिती आहे आपल्याला 13, 13चा वर्ग अधिक 2 क्यू एस वर्ग माहिती आहे का नाही आहे त्यामुळे तो आहे तसा ठेवला क्यू एसचा वर्ग. ठीक आहे. आता आपण हे सोडवत जाऊया. तर आता 11चा वर्ग किती आहे तो 121 अधिक 17चा वर्ग किती आहे बघा 17चा वर्ग आहे 289. 2 गुणिले 13चा वर्ग किती 169. 13चा वर्ग किती आहे 169 अधिक 2 क्यू एसचा वर्ग. ठीक आहे. तर आता याची बेरीज करून घेऊया आपण. 121 आणि 289 यांची जर बेरीज करून घेणार आहोत आपण. बेरीज किती आहे बघा 9 आणि 1 10 चाले 8 आणि 2 10 आणि 1 11 किती येईल 410 बरोबर. आता यांचा गुणाकार करून घेऊया. 92 18 चाले 1 62 12 आणि 1 13 चाले 1 केले 338 अधिक 2 क्यू एसचा वर्ग. आता आपण पक्षांतर करूया. 238ला मी उजवीकडून डावीकडे आले तर हा धनचा ऋण होईल. मग 410 वजा 338 बरोबर 2 क्यू एसचा वर्ग. आता ही वजाबाकी किती येईल 410 वजा 338 ही वजाबाकी येणार आहे 72. 72 बरोबर 2 क्यू एसचा वर्ग. तर आता बघा 72 बरोबर 2 क्यू एसचा वर्ग. याच्यामध्ये 2 हा क्यू एसला गुणाकारामध्ये आहे. 2ला जर मी उजवीकडून डावीकडे आणलं तर पक्षांतर होत असताना गुणाकाराचं भागाकार होईल. म्हणजेच बघा 72/2 बरोबर क्यू एसचा वर्ग. ठीक आहे. आता 2 नी 72ला गुणल्यावर उत्तर किती येईल आपलं 42 6 आणि 62 12 36 बरोबर क्यू एसचा वर्ग. आता वर्गमूळ घेऊया आपण दोन्ही बाजूचं. 36चं वर्गमूळ किती येईल 6 आणि क्यू एसचं क्यू एस म्हणजे क्यू एसची लांबी किती काढली आपण 6 सेंटीमीटर. आता आपल्याला क्यू एस काढायचा आहे का नाही आहे क्यू आर काढायचा आहे. तर आता क्यू एस बद्दल आपल्याला काय माहित आहे क्यू एस बरोबर 1/2 क्यू आर. आकृतीवरून जर आपण क्यू एस आणि क्यू आर मधला संबंध बघितला तर काय लक्षात येतं की क्यू एस हा क्यू आरच्या निरपर आहे. तर आपल्याला क्यू एस माहित आहे 6 सेंटीमीटर. 1/2 गुणिले क्यू आर आपल्याला माहित नाही आहे नाही तसा ठेवला. आता 1/2 मधल्या 2चं पक्षांतर केलं तर तो भागाकाराचा गुणाकारात जाईल म्हणजे 6 गुणिले 2 होईल. इकडे शिल्लक राहिलं 1 गुणिले क्यू आर. गुणाकार करा 6 दुणे 12 बरोबर 1 गुणिले क्यू आर म्हणजे क्यू आर म्हणजेच क्यू आरची लांबी किती आली 12 सेंटीमीटर. किती आली 12 सेंटीमीटर. ठीक आहे. तर बघा उदाहरण पुन्हा एकदा बघूया. सुरुवातीला पी क्यू आरची पी एस ही मध्यिका आहे ते आपण लिहिलं. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार त्रिकोणाची बाजू आणि मध्यगाची मांडणी करून घेतली. पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग म्हणजे सुरुवातीला या दोन बाजूंचा वर्ग केला बरोबर 2 गुणिले मध्यगेचा वर्ग. मध्यगा कोण आहे पी एस म्हणून 2 गुणिले पी एसचा वर्ग अधिक राहिलेली बाजू क्यू एस पकडा किंवा एस आर पकडा चालू शकतं 2 गुणिले क्यू एसचा वर्ग. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे किमती घातलेल्या आहेत. जसं की पी क्यूची किंमत आहे 11, 11चा वर्ग केले
पी आरची किंमत आहे 17, 17चा वर्ग केलाय, 2 आहे तसा ठेवलाय, पी एसची किंमत दिली 13, 13चा वर्ग अधिक 2 क्यू एसचा वर्ग, 11चा वर्ग येतो 121, 17चा वर्ग येतो 289 बरोबर 2 आहे तसा ठेवलाय गुणिले 13चा वर्ग येतो 169 अधिक 2 क्यू एसचा वर्ग. आता या दोघांची बेरीज 221 आणि 289ची किती आले 410, 2 गुणिले 169 केलं की 338 येते गुणाकार अधिक 2 क्यू एसचा वर्ग. आता 410 मी डावीकडे आहे तसं ठेवलंय, 338चं पक्षांतर केल्यावर तो धनचा ऋण होईल, म्हणजे 410 वजा 338 बरोबर 2 क्यू एसचा वर्ग. ही वजाबाकी किती आली 72 बरोबर 2 क्यू एसचा वर्ग. आता 2 जो क्यू एसला गुणाकारात आहे पक्षांतर केल्यानंतर तो 72ला भागाकारामध्ये जाईल, जसं की 72/2 बरोबर क्यू एस. भागाकार करून उत्तराला 36 बरोबर क्यू एस. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतले की 36चा वर्गमूळ येतो 6, क्यू एसचा वर्गमूळ येतो क्यू एस, म्हणजे इथं क्यू एसची किंमत मिळालेली आपल्याला 6 सेंटीमीटर. परंतु आपल्याला क्यू एस काढायचं नाही आहे तर क्यू आर काढायचा आहे. ठीक आहे, क्यू एस बद्दल मला काय माहिती आहे, क्यू एस हा क्यू आरचा निंबट आहे, म्हणजे क्यू एस बरोबर 1/2 क्यू आर. क्यू एसची किंमत किती आहे 6 बरोबर 1/2 गुणिले क्यू आर. या दोनचं पक्षांतर केलं तर तो भागाकाराचा गुणाकार होईल, 6 गुणिले 2 बरोबर 1 गुणिले क्यू आर. 6 दुने 12, 1 गुणिले क्यू आर केला की क्यू आर येईल, म्हणजेच क्यू आरची किंमत किती आलेली आहे 12 सेंटीमीटर ही क्यू आरची किंमत आहे. दुसरं उदाहरण आहे बघा, त्रिकोण एबीसी मध्ये AB बरोबर 10 सेमी, AC बरोबर 7, BC बरोबर 9, तर बिंदू C मधून AB वर काढलेल्या मध्यगेची लांबी किती. प्रश्नामध्ये ज्या पद्धतीची माहिती दिलेली आहे त्यावरून आपण आकृती काढून घेतलेली आहे ABC. AM ही काय आहे मध्यगा आहे, AB ची लांबी किती दिलेली आहे आपल्याला 10, AC ची दिले 7 आणि CB ची दिले 9. त्यावरून आपल्याला मध्यगा म्हणजे CM ची किंमत काढायची आहे. तर आता CM ची किंमत काढण्याआधी आपल्याला AM ची किंमत काढून घ्यावी लागेल. सुरुवातीला आपण AM ची किंमत काढूया. तर त्रिकोण ABC ची CM ही काय आहे मध्यगा आहे. त्यानंतर पुढे बघा, AM बरोबर MB बरोबर 1/2 AB हे आपल्याला माहित आहे. मग आपण AM ची काढून घेऊया. AM बरोबर 1/2 AB. ठीक आहे, AM ची किंमत आपल्याला माहित नाही आहे, काढायची आहे. AM बरोबर 1/2 गुणिले AB ची किंमत किती आहे 10. मग AM बरोबर किती येईल 5, दोन्ही 10ला भागले 5/10. ठीक आहे, AM ची किंमत किती आली 5. आता आपण नियसच्या प्रमेयानुसार हे उदाहरण सोडवूया. आपण नियसच्या प्रमेयानुसार बघा, AC चा वर्ग अधिक CB चा वर्ग बरोबर 2CM चा वर्ग अधिक 2AM चा वर्ग. ठीक आहे, या पद्धतीने आता हे याच्यामध्ये आपण किमती घालूया. AC ची किंमत किती आहे बघा 7, म्हणून लिहिलं 7 चा वर्ग अधिक CB ची किंमत किती आहे 9, 9 चा वर्ग. CM ची किंमत काढायची आहे म्हणून ते आहे तसं ठेवलं 2CM चा वर्ग अधिक 2AM ची किंमत आपण काढून घेतलेली आहे 2 गुणिले 5 चा वर्ग. ठीक आहे, सूत्र लिहिलेलं आहे आपण, सूत्रामध्ये किमती देखील घातलेल्या आहेत. आता हे सोडवूया. तर आता बघा 7 चा वर्ग किती 49 अधिक 9 चा वर्ग किती 81 बरोबर CM काढायचा त्यामुळे तो आहे तसा ठेवला 2CM चा वर्ग अधिक 2 गुणिले 5 चा वर्ग किती 25, 5 चा वर्ग किती 25. तर 49 अधिक 81 बेरीज करून घेऊया. 9 अधिक 1 10, 1 9 आणि 4
130 येईल बरोबर 2cmचा वर्ग अधिक 25 दुने 50. ठीक आहे. तर आता आपण 50चं पक्षांतर करूया. उजवीकडून डावीकडे पक्षांतर केल्यानंतर तो धनचा काय होईल ऋण. मग 130 वजा 50 बरोबर 2cmचा वर्ग. आता ही वजाबाकी किती येईल बघा 0 8. ठीक आहे 80 येईल बघा. 0तून 0 गेले 13तून 5 गेले 8 राहिले 5चा पॉईंटला 80 म्हणजे 2cmचा वर्ग. 2चं पक्षांतर केलं तर हा cm ला गुणाकार आहे तो डावीकडे आला की भागाकारामध्ये जाईल म्हणजे 80 भागिले 2 बरोबर cmचा वर्ग. आता भागाकार करून उत्तर किती आहे 40 बरोबर cmचा वर्ग. आता 40चा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. 40चा वर्गमूळ निघत नाही त्यामुळे आपण त्याची फोड करूया. बघा फोडमध्ये एक संख्या अशी असणं अपेक्षित आहे की जेणेकरून काय असलं पाहिजे तर त्याचं वर्गमूळ निघायला पाहिजे. जसं की 40चं फोड केली मी 10 चौक 40 बरोबर cmचा वर्ग. आता हे उदाहरण मी या बाजूला सोडवते. मग बघा 10चं वर्गमूळ निघतं का 10चं वर्गमूळ निघत नाही त्यामुळे आपण 10 आहे तसा ठेवला. वर्गमुळात 10 आहे तसा ठेवला. त्यानंतर 4चं वर्गमूळ निघतं 2 ते पुढे ठेवलं 2 वर्गमुळात 10 आणि cm वर्गचं वर्गमूळ cm म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे cm ची किंमत मध्यगेची किंमत किती आलेली आहे 2 वर्गमुळात 10. ठीक आहे 2 वर्गमुळात 10 ही cm ची म्हणजेच मध्यगेची किंमत आलेली आहे. उदाहरण पुन्हा एकदा बघूया. सुरुवातीला लिहिलेलं आपण ABC ही cm ची मध्यगे आहे. आता AM आणि MB हा AB च्या निमपट आहे म्हणून हे विधान लिहिलं आपण. मग AM काढायचं आहे म्हणून AM बरोबर 1/2 AB घेतलं कारण AB ची किंमत दिलेली आहे. AM बरोबर 1/2 गुणिले AB ची किंमत आहे 10. 2 ने 10 ला गुणले की उत्तर येईल 5 म्हणजेच AM ची किंमत येईल 5. आता आपल्याला नियर्स प्रमेय लिहायचा आहे. AC वर्ग अधिक CB वर्ग बरोबर 2cm चा वर्ग अधिक 2am चा वर्ग. याच्यामध्ये किमती घातल्या आपण. AC ची किंमत आहे 7 7चा वर्ग अधिक CB ची किंमत आहे 9 9चा वर्ग बरोबर 2 आहे तसा ठेवला आहे. cm चा वर्ग आहे तसा कारण ही किंमत आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर 2 कंसात am किती आहे 5 5चा वर्ग. आता हे सोडवत गेले आपण. 7चा वर्ग 49 9चा वर्ग 81 2cm चा वर्ग आहे तसा ठेवला गुणिले 2 गुणिले 25 कसं आलं तर इथं 5चा वर्ग 25 केले. आता 49 अधिक 81 बेरीज झाली 130 2cm वर्ग आहे तसा ठेवला 25 दुने 50. आता हा 50 इकडे आला की वजाबाकीमध्ये जाईल 130 वजा 50 बरोबर 2cm चा वर्ग. वजाबाकी आली 80 बरोबर 2cm चा वर्ग. 2चं पक्षांतर केलं की तो भागाकारामध्ये गेलाय. cm वर्गची किंमत आलेली आहे 40. तर 40 ची फोड केली मी वर्गमुळात 10 चौक 40 cmचा वर्ग. आता ह्या सगळ्यांचं वर्गमूळ यायचं आहे. जसं की 10चं वर्गमूळ निघत नाही म्हणून मी 10 वर्गमुळात आहे तसं ठेवलं. 4चा वर्गमूळ निघतो 2 म्हणून 2. cm वर्गाचं वर्गमूळ cm म्हणजे cm ची किंमत किती आलेली आहे 2 वर्गमुळात 10 ही cm ची किंमत आलेली आहे. सराव संच मधीलच आता आपण पुढचं उदाहरण घेतोय. प्रश्न 4. तर प्रश्न 4 काय आहे बघा. त्रिकोण ABC च्या बाजू BC चा मध्यबिंदू M आहे. जर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 290 सेमी असेल आणि AM बरोबर 8 सेमी असेल तर BC ची किंमत काढा. तर इथं आपण आकृती काढून घेतलेली आहे. त्रिकोण ABC चा AM ही मध्यगा आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या किमती दिलेल्या आहेत. AB वर्ग अधिक AC वर्ग दिलेला आहे आणि त्यानंतर AM ची किंमत दिलेली आहे. AM ची किंमत किती दिलेली आहे बघा 8 सेमी दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे BC ची किंमत काढायची आहे. ठीक आहे. आता लिहूया आपण. याच्यामध्ये बघा सुरुवातीला लिहिणार आहोत वाक्य आपण. त्रिकोण ABC ची AM ही मध्यगा आहे. मध्यगा आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा ही जर मध्यगा असेल तर आपल्याला आता कशा कशाच्या किमती दिलेल्या आहेत ते पाहूया. जसं की AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 290
दिलेला आहे. त्यानंतर AM ची किंमत दिलेली आहे 8. त्याच्यावरून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार आपण समीकरण तयार करूया. AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2AM चा वर्ग अधिक 2BM चा वर्ग. ठीक आहे. आता याच्यामध्ये किमती घालूया. AB वर्ग अधिक AC वर्ग दिलेलेच आहे 290 बरोबर 2 गुणिले AM ची किंमत माहिती आहे का आपल्याला? माहित आहे 8 चा वर्ग अधिक BM माहित नाही आहे म्हणून तो आहे तसा ठेवला. ठीक आहे. सूत्रामध्ये आपण किमती घातलेल्या आहेत. तर आता बघा 290 बरोबर 2 गुणिले 8 64 अधिक 2BM चा वर्ग. त्यानंतर बघा हा गुणाकार करून घेऊया आपण. प्रथम 290 बरोबर 2 चौक 8 2 सत्क 12 गुणाकार आला 128 अधिक 2BM चा वर्ग. ठीक आहे. आता पुढे सोडवूया आपण. 290 पक्षांतर केला असता 128 वजाबाकीमध्ये जाईल आणि उजवीकडे फक्त काय शिल्लक राहणार आहे 2BM चा वर्ग. 128 उजवीकडून डावीकडे आला की धनाचा ऋण होईल म्हणजे 290 वजा 128. ठीक आहे. आता ही वजाबाकी बघा किती येणार आहे. ही वजाबाकी आहे 162. बघा 0 मधून 8 गेले 2 राहिले हातचा परत दिला 8 मधून 2 गेले 6. ठीक आहे. 162 बरोबर 2BM चा वर्ग. त्यानंतर 2 गुणाकार आहे तो भागाकारात येईल. 162 भागिले 2 बरोबर BM चा वर्ग. हा भागाकार करून घ्या. 2 16 2 2 बरोबर BM चा वर्ग. आता वर्गमूळ घेऊया. चा वर्गमूळ किती येतो 9. 81 चा वर्गमूळ आला 9 बरोबर BM. BM ची किंमत काढून घेतलेली आहे आपण 9. तर आपल्या प्रश्नामध्ये BM विचारलेला आहे का नाही तर काय विचारलेलं आहे BC ची किंमत विचारलेली आहे. ठीक आहे. मग BM बद्दल आपल्याला काय माहिती आहे BM बरोबर 1/2 BC. ठीक आहे. मग BM ची किंमत किती काढली 9 1/2 गुणिले BC. आता हा 9 आहे तसं ठेवला. हा 1/2 मधला 2 जो भागाकार आहे तो पक्षांतर केल्यानंतर डाव्या बाजूला गुणाकारात जाईल म्हणजे 9 गुणिले 2 होईल. इकडं काय शिल्लक राहिलं उजव्या बाजूला 1 गुणिले BC म्हणजेच 9 दुने 18 1 गुणिले BC म्हणजेच BC म्हणजेच BC ची किंमत किती आलेली आहे 18 सेबी ही BC ची किंमत आलेली आहे. बघा उदाहरण परत एकदा बघूया थोडक्यात. सुरुवातीला लिहिलं आपण ABC ची AMB मध्ये काय आहे AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 290 आणि AM बरोबर 8 हे प्रश्नामध्ये दिलेले आहे. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार आपण विधान लिहिलं AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर 2AM चा वर्ग अधिक 2BM चा वर्ग. आता याच्यामध्ये आपण किमती घातल्यात. AB वर्ग अधिक AC वर्ग मिळते 290 बरोबर 2 गुणिले AM चा वर्ग AM आहे 8 म्हणून 8 चा वर्ग अधिक 2BM चा वर्ग आहे तसा ठेवला. 290 बरोबर 8 चा वर्ग आहे 64 म्हणून 2 गुणिले 64 अधिक 2BM चा वर्ग. 290 परत आहे तसा ठेवला बरोबर 64 गुणिले 2 हा गुणाकार आला 128 अधिक 2BM चा वर्ग. आता 128 चं पक्षांतर केलं 290 वजा 128 बरोबर 2BM चा वर्ग. ही वजाबाकी आली 162 बरोबर 2BM चा वर्ग. 2 चं पक्षांतर केल्यावर तो भागाकारात आला 162 भागिले 2 बरोबर BM चा वर्ग. हा भागाकार आला 81 बरोबर BM चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं 81 चं वर्गमूळ येतं 2 BM वर्गाचा वर्गमूळ आला BM म्हणजे BM ची किंमत इथे निघाली. परंतु BM काढायचं नाही आहे BC काढायला सांगितलंय. मग BM आणि BC मध्ये काय समानता आहे तर BM हा BC च्या निमपट आहे म्हणून BM बरोबर 1/2 BC. या सूत्रात आपण किमती घातल्या. BM किती आहे 9 बरोबर 1/2 गुणिले BC. 9 आहे तसं ठेवला. आता हा भागाकारात आहे तो पक्षांतर केल्यावर गुणाकारात येईल म्हणजे 9 गुणिले 2 बरोबर इथं 1 शिल्लक राहिलेला आहे गुणिले BC. 9 दुने 18 1 गुणिले BC BC म्हणजे BC ची किंमत किती आलेली आहे 18 सेंटीमीटर आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण
या दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपोलोनियसचे प्रमेय आणि त्यावर आधारित काही उदाहरणं सोडवलेली आहेत। सराव संच 2.2 मधील राहिलेल्या उदाहरणांचा सराव तुम्ही वहीमध्ये करणार आहात। तर काल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 2 पायथागोरसचा प्रमेय हे प्रकरण पूर्ण केलेले आहे। सराव संच 2.1 आणि 2.2चा सराव तुम्ही पुन्हा एकदा वहीमध्ये करणार आहात। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।